आता बातमी धाराशिवमधून. परीक्षेसाठी आंदोलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या पोटातली आग असं ओमराजेंनी म्हटलंय. सत्तेत आहे म्हणून लोकांचे प्रश्न मांडायचे नाहीत असं होत नाही. ओमराजे निंबाळकर यांनी हे वक्तव्य केलंय. नीट परीक्षा गोंधळात भूमिका न घेतल्याने ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका होत होते आणि त्या संदर्भात आता धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली. तरुणाच्या पोटातली ती आग होती. ज्या पद्धतीनं नीट परीक्षा जेव्हा होते आणि वर्षातनं एकदाच ही परीक्षा असते आणि ही परीक्षा आपण जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी MBBSचं ऍडमिशन घेण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. म्हणजे पूर्ण पुढचं भवितव्य ठरवणारी, आयुष्याला कलाटणी देणारी ती परीक्षा आहे. त्यामुळं अशा परीक्षेमध्ये पेपर फुटला म्हणून प्रामाणिकपणे ज्या विद्यार्थ्यानं कष्ट घेतलंय आणि ज्याला पेपर चांगला गेलाय पण केवळ त्या ठिकाणी पेपर फुटल्यामुळं त्याला परत त्या परीक्षेला सामोरं जावं लागतंय. मला वाटतंय त्या विद्यार्थ्याची भावना प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं होतं आणि ती भावना मांडायचं काम त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर डॉक्टर श्रीकांतजी शिंदेने त्या ठिकाणी लोकसभेत केलंय. केंद्र सरकारनं सुद्धा त्यांच्या वेदना लक्षात घेऊन त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.